नेव्हर पुट ऑल एग्स इन अ सिंगल बास्केट. हे वाक्य तर तुम्ही नेहमी ऐकलं असणार. माणसाच्या फायनान्शियल पोर्टफोलिओ हा नेहमी डायव्हर्सिफाईड पाहिजे. त्याची इन्व्हेस्टमेंट एकाच ठिकाणी नुसती नसली पाहिजे. जशी आपली इन्व्हेस्टमेंट रिअल इस्टेटमध्ये असते, जशी आपली इन्व्हेस्टमेंट गोल्डमध्ये असते, जशी आपली इन्व्हेस्टमेंट स्टॉक्स आणि म्युच्युअल फंडमध्ये असते, त्याचप्रमाणे मित्रांनो आपली इन्व्हेस्टमेंट लाईफ इन्शुरन्समध्ये LIC मध्ये सुद्धा पाहिजे. ते का माहिती आहे मित्रांनो? कारण LIC आपली सोवरेन गॅरंटी कव्हर करते. याचा फार महत्त्व आहे. आणि LIC मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपले जे लाईफ इन्शुरन्स आहे त्याचा आपल्याला वेल्थ क्रिएशनसाठी उपयोग करता येऊ शकतो. याच्या माहितीसाठी, अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याबद्दल मी माहिती देतच राहणार आहे. आणि तुम्हाला पर्सनली माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या पर्सनल कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करू शकता. मी तुम्हाला गाईड करू शकतो. आणि जसं वाक्य आहे नेव्हर पुट ऑल एग्स इन अ सिंगल बास्केट, त्याचप्रमाणे आपला जो फायनान्शियल पोर्टफोलिओ आहे हा सगळा डायव्हर्सिफाईड पाहिजे. त्यामध्ये लाईफ इन्शुरन्सचं LICचं काय महत्त्व आहे हे मित्रांनो जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या पर्सनल कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क सुद्धा करू शकता. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.